नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. जळगाव जामोद प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना तत्काळ निलंबित करा. महिला सन्मानाच्या मुद्द्यावर राष्ट्रपतींच्या नावे निवेदन. दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी जळगाव जामोद येथे बिहारचे मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांनी डिसेंबर 15 रोजी आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र देताना एका मुस्लिम महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावरील हिजाब ओढल्याच्या कथित घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेला महिलांच्या सन्मान, स्वाभिमान आणि धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आघात मानत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कोणत्याही महिलेच्या शरीर, सन्मान व प्रतिष्ठेशी अशा प्रकारे वागणे पूर्णतः अस्वीकार्य असून हे भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. ही घटना केवळ एका राज्यापुरती मर्यादित नसून देशातील सर्व महिलांचा अपमान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनाद्वारे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी तसेच मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांच्यासह या प्रकरणात गैरजबाबदार वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री श्री गिरिराज सिंह व इतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात यावे, अशीही मागणी आहे. यासोबतच महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेशी संबंधित प्रकरणांमध्ये कठोर धोरण राबवावे तसेच महिला सुरक्षा, सन्मान व अधिकारांच्या संरक्षणासाठी ठोस शासकीय उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवेदन देणाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला की संविधानाच्या संरक्षक म्हणून माननीय राष्ट्रपती महोदया या गंभीर विषयाची दखल घेऊन आवश्यक निर्देश देतील. या निवेदनावर डॉ. समीना शाकीर खान, डॉ. झेबा इरम, वाजेदा अब्दुल जहीर, फिरदौस देशमुख, परवीन देशमुख, शाहीन बाजी, परवीन देशमुख, शाहीन बाजी, फरजाना बी सय्यद अफरोज, डॉ. जाकेरा आणि इतर मुस्लिम महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जबरदस्ती खींचने की कोशिश की जाए, उनकी डिग्निटी को मजबूत किया जाए, तो ऐसे हाथ को भी दोबारा उठने के काबिल न छोड़े. नीतीश कुमार मुर्दाबाद, नीतीश कुमार मुर्दाबाद, नीतीश कुमार मुर्दाबाद, नीतीश कुमार मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद. बुल्ढाना जाएंगे और बुल्ढाना इससे भी बड़ा मामला निकलेगा. बुल्ढाना जिला का पूरा मुस्लिम महिला है, वो जितनी लाभ लेके जा रहा है, हमारे मुस्लिम महिलाओं का अपमान किया जा रहा है. अरे जो तुम्हारी सरकार चल रही है, इसको हम मुस्लिमों को डराया जा रहा है. हमको क्यों डराते हैं? अरे मुस्लिम महिला एक आज हजारों जमा होगी और हम इससे भी आगे मुस्लिम को जो भी अन्याय होगा उसके लिए हम लड़ेंगे, लड़ेंगे, लड़ेंगे इंशाअल्लाह. साहेबांना बोलवा तुम्ही. साहब ने क्या बोले थे? सर ने क्या बोले कि तुमको टाइम दे रहे थे, अभी रुके क्यों नहीं? साहेब आले से आके देणार नाही. एक निवेदन देना है ना आम्हाला. तुम्ही रात्रभर थांबवत आणि थांबणार. डॉक्टर साठी बात करा. साहेबांनी जरी घेतलं निवेदन, आम्ही घेतलं तरी आम्ही आमच्या मार्फतच का अपमान किया गया, तो हम जो इसका कंडेम करते हैं और प्रेसिडेंट ऑफ इंडिया से डिमांड करते हैं कि उनको जो है तो
सीएम पद से फौरन हटा दिया जाए और जिन लोगों ने इसके खिलाफ में इसको जस्टिफाई करने के लिए जो अपने बयान दिए हैं घटिया और शर्मनाक, उन पर सख्त से सख्त कार्रवाई की जाए, ऐसी हमारी डिमांड है। हम इसका पुरजोर कंडेम करते हैं। आज जलगांव जामोद मुस्लिम समाज की जो महिलाएं हैं उनकी ओर से ऑनरेबल एसडीएम के थ्रू हम ये जो मैसेज है, हमारी जो डिमांड है, ये उनके थ्रू हम प्रेसिडेंट ऑफ इंडिया को पहुंचाना चाहते हैं कि नीतीश कुमार सीएम, बिहार के सीएम नीतीश कुमार ने जो एक मुस्लिम आयुष लेडी के जबरदस्ती हिजाब खींचने की कोशिश की, सम्मान को बुलाकर उनका अपमान किया गया, तो हम जो इसका कंडेम करते हैं और प्रेसिडेंट ऑफ इंडिया से डिमांड करते हैं कि उनको जो है तो